मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आपण आता महाराष्ट्र क्रांती मोर्चा ऑफिसला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादन संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब थोरात आहे. आता सध्या जो मुंबईमध्ये आरक्षण लढा चालू आहे त्याबद्दल त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया. नमस्कार. नमस्कार. आताच मुंबईमध्ये जे आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही लढा चालू आहे त्या संदर्भामध्ये आता प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून हे जे काय आता शिदोरी जात आहे त्या शिदोरीमध्ये जे आता सगळे काही शेतकरी मंडळी जे काही त्यांना जे आता भाकरी कोणी कालवण कोणी ठेचा दिला आहे ह्या संदर्भामध्ये आता हे भरपूर झालेलं आहे. आणि आता इथून पुढं जे काय गावाखेड्यातून जे काय शिदोरी येणार आहे त्या शिदोरीमध्ये फक्त ड्रायमध्ये द्यावं, फरसाणा असेल किंवा त्या ड्राय विभागामध्ये लिक्विड स्वरूपात न देता ड्राय विभागामध्ये देणं किंवा त्यांना लागणारा कपडा असेल, त्यांना रेनकोट असतील, टॉवेल असतील, अशा प्रकारचं साहित्य आता देणं गरजेचं आहे. म्हणून हा लढा जो उभारलेला आहे हा लढा जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायमच राहील. पण तुमची आमची जबाबदारी आहे की जसं की खेड्यातून तालुक्यातून हे जे काय आपल्याला जायला पाहिजे हे सातत्यानं आपण पुरवलं पाहिजे आणि आपण ते पुरवणार आहोत अशी मी समाजाच्या आणि बारामती कृती समितीच्या माध्यमातून हे दोन शब्द संबोधतो. धन्यवाद अध्यक्ष. तर मित्रांनो, तुम्ही ऐकलंच की हे तुम्हाला सगळं द्यायचं आहे. हे तुम्हाला राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी हे सगळं तुम्हाला साहित्य द्यायचं आहे. आणि जसं सांगितल्याप्रमाणे भाकरी ठेचा वगैरे हे आता देऊ नका, कारण खूप मुसळधार पाऊस मुंबईला चालू आहे आणि हे टिकणाऱ्या वस्तू नाहीये. आता सध्या तुम्हाला द्यायचं आहे ओआरएस ड्रिंक म्हणा, फरसाणा म्हणा, बिस्किट म्हणा, तुम्हाला जसं होईल तसं पावसाळ्यात रेनकोट म्हणा, याप्रमाणे तुम्ही या राजमाता सांस्कृतिक भवन या ठिकाणी तुम्ही आणू शकता. जय शिवराय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.